प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात। या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला। आषाढी यात्रा आणि दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम शांततेत, सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच ग्रामस्थ, देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे योगदान दिलं पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या। आषाढी वारीनिमित्त नंदवाळ इथं लाखो भाविक येतात। प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेतली। दर्शन रांग, मंदिरातील व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, आरोग्य आणि वैद्यकीय मदत, स्वच्छता यासह अन्य विषयांवर या बैठकीत चर्चा झाली। पण जरी ही वारी चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांच्या मतीनं जर करायचं जरी म्हटलं तरी सुद्धा ज्या अडचणी येणार आहेत, त्या ज्या मागच्या अडचणी आहेत त्या आपल्याला यावर्षी देखील येण्याची शक्यता वाटत आहे। याबद्दल आपण ग्रामस्थ आणि देवस्थानची काही मंडळी आहेत त्यांच्याकडून याबाबत मत जाणून घेणार आहोत। मी माजी डेप्युटी सरपंच नंदवाळ, गेली 6-7 वर्ष झालं आम्ही ह्या पाठपुरावा करतोय गारांना आम्हाला मिळावं आणि काहीतरी नवीन आम्ही भाविकांना सोयी सुविधा कराव्यात अशी आमची तळमळीची विनंती आम्ही शासनाला प्रत्येक वर्षी मांडतोय। पण याची दखल कोणच घेत नाही, तर आम्ही प्रत्येक वर्षी मांडून आम्ही आता गप्प बसतोय। सध्या आम्हाला नवीन काहीतरी करावा असा हेतू जास्त आहे, पण काहीच करता येत नाही। आमचा गारणाचा जागेचा प्रश्न लवकरात लवकर शासनानं मनावर घेऊन मिटवावा। 50 एकर जागा आम्हाला मिळावी, त्यात आमची पार्किंगची सोय, भक्त निवासस्थान आणि दुकानगाळे वगैरे तिथं बसतील आणि आम्हाला गावातली गर्दी पूर्ण कमी करता येईल हे आम्ही वरचेवर सांगून सुद्धा शासन मनावर घेत नाही। माझी तळमळीची विनंती आहे, शासनानं लवकरात लवकर मनावर घेऊन पूर्ण करावी। एकंदरीत ग्रामस्थांची आपण मतं जाणून घेतलीत। ग्रामस्थ या आषाढी वारीसाठी एकंदरीत पूर्णपणे सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची मतं आपण जाणून घेतोय। मात्र जाग्याभावी या यात्रेमध्ये बऱ्याचशाच अडचणी येतात। ट्रॅफिक असेल किंवा येणाऱ्या भाविकांना जो होणारा त्रास आहे हा कमी होण्यासाठी शासनानं सुद्धा या ग्रामस्थांचं तसंच भाविकांचं, इथे येणाऱ्या भाविकांचं मत जाणून घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा हीच विठ्ठल चरणी सर्वांची प्रार्थना आहे। नंदवाळहून बी न्यूजसाठी बंटी पाटील।